नमस्कार, मी डॉक्टर आरती वैष्णव. आज आपण वांग होण्याची कारणे व त्यावरील आयुर्वेदिक उपाय काय आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अनेकदा आपण पाहतो की चेहऱ्यावर, नाकावर किंवा गालावर काळे, तपकिरी या रंगाचे डाग पडलेले असतात, ज्याला आपण वांग म्हणतो. अनेक महागड्या क्रीम्स लावून सुद्धा हे डाग जात नाहीत. याचं मुख्य कारण आपल्या शरीरातील वाढलेलं पित्त आणि उष्णता हे असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे जे वांग मुळापासून संपवण्यास मदत करते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वांग होण्याची कारण काय आहेत? आयुर्वेदानुसार जेव्हा आपल्या रक्तातील उष्णता वाढते आणि पित्तदोष बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर होतो. यालाच आपण व्यंग किंवा मेलाझ्मा असे म्हणतो. चला तर मग थेट उपायांकडे वळूया. उपाय नंबर 1, जायफळ आणि कच्चे दूध. याला बनवायचे कसे? तर एक जायफळ घ्या आणि त्याला एक साहणीवरती थोड्या कच्च्या दुधात उगाळून घ्या. हा दाट लेप फक्त वांग असलेल्या भागावर रात्री झोपण्यापूर्वी लावा. एक 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने हा लेप धुवून टाकला तरी चालेल किंवा पूर्ण रात्र ठेवला तरी चालेल. हे त्वचेतील मेलॅनिन कमी करून वांगाचे डाग फिके करते. उपाय नंबर 2, कोरफड आणि शुद्ध हळद. शरीरातील पित्त आणि दाह कमी करण्यासाठी याचा फार फायदा होतो. ताज्या कोरफडीचा गर आणि त्यात एक चिमूटभर शुद्ध हळद टाका. हा पॅक 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा व नंतर कोमट पाण्याने त्याला धुवून घ्या. याचा फायदा म्हणजे कोरफड हे त्वचेला थंडावा देते आणि हळद ही अँटीबॅक्टेरियल असल्याने त्वचा स्वच्छ करते. उपाय नंबर 3, मंजिष्ठा चूर्ण. हे नॅचरली ब्लड प्युरिफायर म्हणून काम करते. हा सर्वात महत्वाचा उपाय आहे. हे रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदातील सर्वोत्तम औषध म्हणून वापरलं जातं. अर्धा चमचा मंजिष्ठा चूर्ण मधात मिसळून त्याचा लेप लावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने मंजिष्ठादी काढा घ्या. याचा फायदा म्हणजे हे रक्तातील विषारी घटक बाहेर काढून वांगाला आतून बरे करते. हे सगळे उपाय करत असताना काही महत्वाच्या टिप्स आणि पथ्य पालन करणे तेवढेच गरजेचे आहे. नंबर 1, दुपारी उन्हात जाणं टाळायला हवं किंवा चेहरा झाकूनच बाहेर पडणं गरजेचं आहे. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या, जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर पडेल. रोजचे रोज पोट साफ राहील. आणि नंबर 3, तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ हे कमी खा. हे 3ही उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला काय फरक वाटला ते कमेंट मध्ये मला कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.